मास्तर सुद्धा म्हणायचे बघून दे पण पास होईल. तुझे वडील फार त्रास घेतात, परमार्थ करतात घे. मी गाईड नवनीत पुस्तकं असून सुद्धा का लिहित नाही? कोणत्या प्रश्नाचं उत्तर कोणत्या धड्यात? आता इतका बेअकली माणूस, पण दांडेकर मामांच्या कृपा प्रसादाने होता तुमची कृपा पशु बोले वे. म्हणून अजिबात कोणती सेवा केली नाही, फक्त एकच. संस्थेत 1964 मॅट्रिक पास झाल्यानंतर गेलो ते मरेपर्यंत मामासाहेबांचे कपडे धुण्याचं पुण्य मला. आणि दुसरी गोष्ट, मामासाहेब गेल्यानंतर त्यांचे धोत्र आणि शर्टन उपरणे 2.5 वर्ष मी वापरले. हा प्रसाद मला होता. आणि म्हणून आता उद्धरलो गुरु कृपे. आणि त्यांच्याच कृपेनं बंकट स्वामीच्या नंतर संस्थेचं विश्वस्त पद सुद्धा नव्हतं मराठवाड्याकडे. वशिल्यानं मी मोठेबुवाचा लाडका, भुलेबुवांचा लाडका असल्यामुळं विश्वस्तही झालो. आणि मोठेबुवा गेल्यानंतर पुरेकर बाबा म्हणले आता भांडणाचं मूळ येईपर्यंत केशव तूच होय अध्यक्ष. मग दैवयोगे पालखी चढे. अभ्यास म्हणून मी अध्यक्ष झालो नाही, भांडणं होते संस्थेमध्ये. संस्थेच्या शिक्षकाचे आणि विश्वस्ताचे भांडणं होते. ते भांडण मिटविण्याकरता घसकट छाप म्हणून मला उभं केलं. मी उभा राहिल्या बरोबर मला भांडणच मिटले. कारण लकडीशिवाय मकडी वटणीवर येत नाही. नाहीतर दांडेकर मामांनी 1964 महाराज सांगू ऍक्सिडेंट झाले, ऑपरेशन झाले, रोग झाले, फक्त तुमच्या आशीर्वादामुळे इथपर्यंत वाचून आलो. इथं उरले ते हरी तुम्हा समजला. कशा करता सांगतो मी, सगळं जग सुखा करता धडपड करतोय ना. कोणतंही कर्म करतोय मनुष्य ते सुखा करता करतोय का दुःखा करता? सुखा करता करतोय ना. दुःख कोणालाच आवडत नाही, नशिबाचं जात नाही. सुखम सर्वाय रुच्यते. सुख सगळ्याला आवडतं, मिळत नाही. सर्व सुखाचे आशा जन्म गेला, जन्मचे जन्म जातात पण सुख मिळत नाही. महाराज का मिळत नाही? आपण दुःख होणारं काम करू लागल्यावर सुख कसं मिळेल? आता हे समोर लेकरे मला घ्यायची सवय. उखळत कुणी टाकीत असते ना, विनाकारण काढलीच नाही ना. आता बाळा तू सांग, मिरची कोणीही कधी खाल्ली तर कशी लागते? तिखट. वा शाबास. पुरुष मंडळीला विचारतो, राग येऊ देऊ नका. तुम्ही बर्फाला हात लावला, कसा लागतो? गार. शाबास. बर्फामध्ये शीतलता आहे, मिरचीमध्ये तिखटपणा आहे, खडी साखरेमध्ये गोडी आहे. माय मावल्या पुरुषापेक्षा जास्त असल्यामुळं यांना विचारतो, तुम्ही विस्तव पेटवला, अग्नी पेटवला, चूल पेटवली, गॅस पेटवला, स्टोव पेटवला, शेगडी पेटवली, आणि पुन्हा ताई त्या विस्त्याला हात लावल्यावर गार लागते ना. माय मावल्या म्हणत्या सुरस्कर महाराजांना कुठला नमुना उभा केलाय, अंगाची आग होती त्या विस्तवानं. आता मला सांगा, दुःख तुम्ही विस्तव पेटून विस्तवाला हात लावताल आणि बर्फासारखा गार लागाव अशी तुमची इच्छा आहे. गुणधर्म सोडील का? विस्तव आपला गुणधर्म सोडित नाही, बर्फ आपला गुणधर्म सोडित नाही, खडी साखर आपला गुणधर्म सोडित नाही, मिरची आपला गुणधर्म सोडित नाही. ऐका, सत्कर्माचं फळ सुख आहे, दुष्कर्माचं फळ पाप आहे, दुःख आहे. महाराज आम्ही तर काहीच नाही, माळ घातली, गंध लावला, वाईट खाणं नाही, वाईट पिणं नाही, वाईट वागणं नाही, वाईट बघणं नाही, कोणाला त्रास नाही.
या जन्मात नसत. काय शब्द आहेत माझ्या तुकोबारायचे संतांचे. पूर्वजन्मी पाप केले, पूर्वजन्मात केलेलं पाप कधीही करा ते दुःखच देतं, आणि पुण्य कधीही करा ते सुखच देतं. महाराज, पाप दुःख देतं हे म्हणल्यावर पाप का करावं? विस्तवाला हात लावल्यावर अंगाची आग होती म्हणल्यावर त्या विस्तवाला हात का लावायचा? हात लावल्यावर आग होणारच, पाप केल्यावर दुःख होणारच. आमच्या मनात नसतंय महाराज, पण होतंय. जोहार नाही बाप जोहार म्हणणी कायापुरीचा, कायापुरीचा जोहार घालणारा कामाची कोतवाल आणि क्रोधाची फौजदार. दुष्टाची युती लवकर होते बरं का, चांगल्याची युती होत नाही. आता किती भांडण करणारे, एकमेकावर काही काही म्हणणारे खुर्ची करता एक झाली का नाही? आणि कसं नशीब आहे, मोकळी खुर्ची मला आहे. काही माणसं म्हणले आणि त्या केशवचं नशीब चांगलं. हे नशीब कोण लिहित? कोणी लिहिले नशीब? आपल्या कर्मानं आमचं नशीब लिहिलं. आम्ही जे कर्म करतो ते पापात्मक असेल, दुःख भोगावंच लागल. देव असो, संत असो, दुष्ट असो, सज्जन असो, हरिहराची अप्रूप घेतो. साधे उदाहरण दिले नाही. MA PhD झाला आणि इंटरव्ह्यूला गेल्यावर तिथल्या लोकांनी विचारलं, मॅट्रिक पास झाला, 7वी निघाली का, 4थीला बोर्ड होता का? आणि MA झाल्यावर, PhD झाल्यावर तू प्रश्न कोणते विचारायलास? भगवान शंकराला आणि महाविष्णूची बेअब्रू केली. संतांच्या क्रोधानं जमदग्नी दुर्वास नाडिले महान महान ऋषी. दुर्वास मुनी भगवंताच्या छातीवर पाय घालणारा आणि जमदग्नी दत्तात्रेयाचे वडील, आणि हे मोठमोठ्याची बेजारी. एखादी वेळ झालं असलं तर महाराज लोक तेच ओघायचे आणि तीनदा तीनदा तेच सांगते. महाराज यादी काढली. इंद्र पडली भागे चंद्र झाला काळा, इंद्र पडली भागे चंद्र झाला काळा, इंद्र पडली भागे चंद्र झाला काळा, इंद्र पडली भागे चंद्र झाला काळा. भजनाचा राज तुकला काळा, भजनाचा राज तुकला काळा, भजनाचा. 33 कोटी देवाचा राजा, 100 यज्ञाची पुण्याई. आपली एक पंग धड होत नाही महाराज. शेवटच्या माणसाला भात संपला, चपाती संपली, भजे संपले, कुरड्या पापुड्या संपल्या, शिखर नाही, बासुंदी नाही, गुलाबजामुन खाल्ले, पाक आहे. 100 यज्ञ निर्दोष केले. 33 कोटी देवाचा राजा, इंद्रपद बसायला, अमृतपान, अमृत प्यायला, आणि कंटाळा आला तर नाचायला कोण? एकच बायकून तिचं सगळं ऐकू असं नाही. रंभा, मेनका, उर्वशी, तिलोत्तमा, शची, इंद्राणी, प्राची, अष्टमुख्य नायका समुद्रातून निघाले. त्या इंद्राला एवढा असून त्या अहिल्याकडे वाईट नजर गेली, गौतम ऋषीच्या पत्नीकडे. आणि तिच्याकडे वाईट नजरेनं बघून तिला भोगण्याकरता त्यांनी कपट केलं आणि गौतम ऋषीचं रूप घेऊन भोगायला गेला. ओळखलं तिनं भगेंद्र नावाचा. आज सरकार सांगतं स्वयं व्यभिचार केल्यावर एड्स नावाचा रोग होतो, झिजून झिजून मरतो. हे आमच्या संतांनी हजारो वर्षाच्या अगोदर सांगितलं. भगेंद्र नावाचा रोग झाला आणि तो इंद्रायणीमध्ये येऊन स्नान करून आमच्या सिद्ध बेटामध्ये तपश्चर्या करून त्याचा रोग गेला. इंद्र येऊन या भूमीशी याग संपादिले अर्निशी. त्या इंद्रायणी त्याच्या हाताने निघाली.
त्यांना विचारलं